आपल्यासोबत प्रवीण माने आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. शरद पवारांची तुम्ही आज गोविंद बागेमध्ये भेट झाली. बंद दाराआड चर्चा झाली. नेमकी चर्चा काय होती? नाही, चर्चा नाही. मी तुम्हाला मगाच सांगितलं या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी किंवा हं. त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी एक एक क्षण या ठिकाणी अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा असतो. त्या पद्धतीने या ठिकाणी साहेबांची मी भेट घेतली आणि साहेब काय सांगतात आणि साहेबांनी हेच नेहमीप्रमाणे विचारलं, पावसाची काय परिस्थिती, चाऱ्याची काय परिस्थिती, दुधाची काय परिस्थिती आहे, इथं आणि काय अडचणी आहेत लोकांना, या संदर्भामध्ये साधक-बाधक या ठिकाणी साहेबांनी चर्चा केली. खरं तर तुम्ही असं म्हणताय की नेहमीच आम्ही साहेबांना भेटत असतो. या एरवीचं भेटणं आणि आत्ताचं भेटणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, कारण आगामी विधानसभा निवडणूक लागली आहे. त्या अनुषंगाने काय चर्चा झाली? नाही, मी तर त्याच्या अनुषंगानं चर्चा म्हणजे हीच मी तर सांगितलेलं आहे, की अधिकृत या ठिकाणी मी पक्षाकडे या ठिकाणी अर्जाची मागणी केलेली आहे. विधानसभेसाठी मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे. साहेबांनी या ठिकाणी ऐकून घेतलं आणि सांगितलं, की पाहू. एवढंच बोलले. असं काय ऐकून घेतलं त्यांनी साहेबांनी सगळं. तुमची तयारी कशी सुरू आहे? तयारी नाही म्हणता येत. शेवटी हो का, 5 वर्ष झालं किंवा जवळपास मी बी 10 वर्ष झालं समाजकारण या ठिकाणी करतोय. राजकारणात, समाजकारणात 24/7 आता उपलब्धता पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजेत. त्याच्या पद्धतीनं आम्ही सातत्याने लोकांमध्ये या ठिकाणी कॉन्स्टंट असतो आणि लोकांच्या सुखदुःखात या ठिकाणी काय लोकांना अडी-अडचणी आल्या, तर या ठिकाणी मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुतारीकडून 3 नावं येतात आहे. पहिली गोष्ट तुमचं नाव आहे, दुसरं आप्पासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील देखील तुतारी हाती घेतील असं बोललं जाते किंवा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. प्रवीण मानेंना काय वाटतं? ही चर्चा जी आहे ना, ही टेलिव्हिजनमधूनच्या माध्यमातून मी बी या ठिकाणी ऐकतोय. मला ही या संदर्भामध्ये या ठिकाणी काही अधिकृत माहिती नाहीये. प्रवीण मानेंना तिकीट मिळेल असं वाटतंय का? प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी स्वाभाविकच वाटतंय. मला सुद्धा वाटतंय, की साहेब या ठिकाणी निश्चित आशीर्वाद देतील. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी निश्चित या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील, असं मला वाटतं. अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे. तो प्रश्न परत एकदा विचारतो. काही महिने पाठीमागे घेऊन जातो. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात तुम्ही फिरताना दिसला. अचानक देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले आणि तुम्ही त्यांच्या स्वागताला गेला. लोकसभेला त्यांचं काम केलं आणि आता परत एकदा तुम्ही शरद पवारांकडे आलेला आहे. नेमकं काय झालं होतं? काय कारण होतं? नाही, ही सगळ्या लोकांना या ठिकाणी तुम्हालाही देखील या ठिकाणी या गोष्टीची या ठिकाणी माहिती आहे. आता काय म्हणजे भूतकाळात जगण्यापेक्षा आपण सगळी मला वाटतं वर्तमान काळात जगूया, असंच मला माझी माझी भावना आहे. कुठले इंदापूरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत? आत्ताच आपल्या मगाच मी या ठिकाणी सांगितलं, की इंदापूर तालुका सुजलम सुफलम तालुका आहे. इंदापूर तालुक्यामधून एका साईडला भीमा नदी आहे, एका साईडला नीरा नदी आहे आणि मधून या ठिकाणी नॅशनल हायवे जातो. रेल्वे स्थानक या ठिकाणी भिगवणसारख्या ठिकाणावरती आहे. आणि इथं मग तुम्हाला म्हणलं, की पाण्याचं जे नियोजन आहे उजनी धरणाचं, हे 8 महिने या ठिकाणी पारणी धरणात असतं आणि जेव्हा शेतीला पाणी पाहिजे असतं, तेव्हा उजनीमध्ये पाणी राहिलेलं नसतं आणि ती मृत साठ्याच्या बी खाली जातं. हे पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे. वर्षभर सांभाळलेली जी पिकं आहेत, ही जेव्हा पाण्याला गरज असते पाण्याची, तेव्हा हातातोंडीशी आलेला जो घास आहे आणि पीक आहे, हे डोळ्यादेखत जळतं आणि ह्या लोकांच्या जमिनीसुद्धा उजनी धरणामध्ये गेल्यात. ती लोकांना जमिनीत जाऊन सुद्धा त्याचा फायदा या ठिकाणी काही मिळत नाही. त्यामुळं पाण्याचं नियोजन जे आहे धरणाचं, हे व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि नीरा नदी जी आहे, ह्याच्यावरती जी काही बंधारे आहेत, या बंधाऱ्याचे जे दरवाजे आहेत, ते ढापं म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा बंद राहिलं तर 12 महिने या लोकांना या ठिकाणी पाणी जर चांगलं मिळालं, तर सर्वसामान्य शेतकरी एक कणखर ही शेती उत्पादकाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि इंदापूर तालुका सुजलम सुफलम अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक या ठिकाणी या भागातील शेतकरी आहेत. यांना पाणी हे व्यवस्थित दिलं ना, की विषय संपला. पाणी, लाईट, दर्जेदार उत्कृष्ट रस्ते आणि कारखाने यांना चांगला दर दिला, की अतिशय चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था इंदापूर तालुक्यामधली चांगली होऊ शकते. प्रवीण माने आम्ही जिल्हा परिषदेमध्ये बघितले. आगामी काळात प्रवीण माने विधानसभेत दिसणार का? आता ते शेवटी जनता जनार्दन इंदापूर तालुक्यातली ठरवे आणि आदरणीय पवारसाहेब आणि पक्ष आणि महाविकास आघाडी ही ठरवतील. पवार साहेबांनी थांबा म्हटलं तर थांबणार. शेवटी साहेब सांगतील तो आदेश मान्य असेल. खूप खूप धन्यवाद. तर होते प्रवीण माने. जर पक्षाने संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक लढवू असं प्रवीण माने म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.